नाही कुठला वेळ बायला गेटच्या बाहेर काढायला म्हणले तिला मुख्यमंत्री सारखं बाता करायली. मी म्हणलं साहेब जी आणि केलाय मान्य आहे. माझा मुलगा आमचे मुलं जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसले तर तुम्ही आमच्या देखत फाशी द्या, मी नाही म्हणत नाही. पण मुलाला तुम्ही गुंडेगिरी करून जेवायला घरातून तुम्ही मारत येतात हे तुमचं मान्य नाही. आणि तुम्ही आले घरात म्हणलं मारून गेलं. इथं माझ्या देखत म्हणलं मुलाला मारायला काही ना काय खुन्न केलेलं नाही. ते काय मर्डर करून तुमच्या इथं आलेले नाही. तिला तुम्ही आरोपी ठरवून एवढं मारायला म्हणलं हे तुमचं मान्य नाही. तर म्हणला ही गाडी फुकून गेली, ही ट्रक फुकून गेली. आणि म्हणला तू दगड घेऊन आली का म्हणलं त्याला द्यायला. तुम्ही मुलं जर दिसले ना त्या हिरीवर तर तुम्ही त्यांना फाशी द्या म्हणलं. माझं नाही म्हणणं नाही. तुम्ही गाड्या फुकून दिला, गाडी फुकून दिली. तुम्ही पोलीसवाले काय करून आणलं? कवा भरायचं म्हणलं गाडीत आणायचं मारून इथं अटक करायचं. तुम्ही घरातल्या मुलाला आणून अटक करता का? मला म्हणलं पोलीसवाला तू मंत्र्यासारख्या वाता करायलीस. म्हणला तू तिला बाहेर काढा रे गेटला. तेव्हा का एवढं मी 10 ते भीमनगरला 10 ते 15 पोलीसवाल्यांना घुसून माझ्या किरणला मारून या दारावाटं मारित नेलं, त्या दारावाटं बाहेर आणलं. बेहुश झाल्याच्या नंतर त्याने उचलून गाडीत टाकलं. मी माझ्या मुलाचं बघून बेहुश झाले. मी पडले, मला ढकलून दिलं, लाथ मारी उचला फेकायला घरात नेलं. आणि माझ्या मुलाला नेलं. माझ्या मुलावर 10 ते 15 पडत होत्या. माझा मुलगा 1 महिना झाला दवाखाना करतेच नाही. आता 3 दिवसांना उठून चलायला माझ्या मुलाचे काटा हाल झाले. या लोकांना संविधानाची व्यवस्था केली असती, त्याचे चांगले तिथं व्यवस्थित केलं असतं तर एवढं आमच्या मुलाला वेळ नसतं. आमचे मुलं रोडावर आले नसते, आमच्या मुलावर एवढा त्रास झाला नसता, आमचे मुलं एवढे महिना घरात आजारी पडले नसते. माझ्या भिन्न